नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आपण शिवणकाम करतो, ब्लाऊज वगैरे खूप छान शिवतो. हे बघा, हे मी काल ब्लाऊज शिवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर ब्लाऊजचा गळा वगैरे. हे बघा, तुम्ही जवळून बघू शकता. पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे. त्याचा गळा पण खूप छान सुंदर असा घेतलेला आहे आणि त्याचे लटकन तुम्ही बघू शकता. 2 शेडमध्ये तयार केलेले आहेत आणि या साडीवरचं ते ब्लाऊज आहे. ही आहे पैठणी साडी. तर या साडीवरचं ब्लाऊज आहे. त्याच्यानंतर इथे हे बरेच कपड्यांचा इथे गठ्ठा आहे जो स्टिचिंग केलेला आहे. हे बघा, लहान मुलीचं आहे. गरमीचे दिवस चालू आहे तर कॉटनचा हा पेटीकोट आहे. तर असे बरेच कपडे इथे मी स्टिच केलेले आहेत. तर कपडे स्टिच करणं जेव्हा आपण शिकतो तेव्हा स्टिच करायला आपल्याला जमतं आणि खूप छान ब्लाउजेस, ड्रेसेस वगैरे आपण स्टिच करतो. पण फक्त स्टिचिंग करणं महत्त्वाचं आहे का? तर नाही. आपले जे कस्टमर आहेत त्यांना कसं हँडल करायचं याचं स्किल सुद्धा आपल्यामध्ये असायला हवं. हे बघा, तुम्ही स्टिचिंग करता पण खूप छान ब्लाऊज शिवता, खूप छान ड्रेस शिवता, तरी सुद्धा कस्टमर काहीतरी हे काढतात आपल्या कामामध्ये की हे असं का झालं, ते तसं का झालं, गळा मोठा का झाला, गळा छोटा का झाला, हे लटकन असेच का झाले, ते तसेच का लावले, फिटिंगच नाहीये, तुमचं शोल्डरच उतरतंय. असे बरेच कस्टमर असतात की आपली चूक नसताना सुद्धा ते आपल्या ब्लाउजेसमध्ये चुका काढतात. तर मग आपल्या कस्टमरना आपण कसं हँडल करायचं, आपले कस्टमर आपल्याकडे रिपीट यायला पाहिजे म्हणून आपण कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजे. तर अशा 5 टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्याने तुमचे कस्टमर तुमच्याकडे रिपीट येतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळत जातील. तर ब्लाउजेस आणि ड्रेसेस शिवणं तुमच्यासाठी काही अवघड नाही, कारण तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही कोर्स केलेला आहे. पण कस्टमर हँडलिंगचा कोर्स तुम्ही केलेला नाहीये. त्याच्यामुळे जर तुम्ही नवीन असाल स्टिचिंगमध्ये, जुने जरी असले तरी काही कस्टमर असे असतात की त्यांना हँडल करणं खूप डिफिकल्ट असतं. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमची ही मैत्रीण, तुमची ही बहीण तुमच्यासाठी असेच नवनवीन टिप्स घेऊन येणार आहे ज्याच्याने तुमचा बिझनेस अतिशय छान पद्धतीने ग्रो होणार आहे. नंबर 1 आपली पहिली टिप आहे की आपल्याकडे जेव्हा कस्टमर येतात तेव्हा आपण त्यांना आपल्या शिलाईमधली जी कला आहे किंवा आपल्याला आपलं जे स्पेशलायझेशन आहे त्याचं त्यांना आहे की तुम्ही फिटिंग छान करता, तुमच्या कामामध्ये फिनिशिंग खूप छान आहे, तुम्हाला फिटिंगमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जर माझ्याकडे ब्लाऊज शिवलं तर फिटिंगमध्ये तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम होणार नाही. कारण प्रत्येक कस्टमर, प्रत्येक महिला जी असते ती ब्लाउजेस आणि ड्रेसेसमध्ये फिटिंग असणं महत्त्वाचं असतं त्यांच्यासाठी. त्यांना हेच पाहिजे असतं टेलरकडून की माझं ब्लाऊज फिटिंगला छान असावं, फिनिशिंगला छान असावं. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही खूप छान करतात असं त्यांना पटवून द्यायचं आहे. जेणेकरून तुमच्याकडे ते ब्लाऊज टाकताना खूप विश्वासाने टाकणार आहेत. तर त्यांचा विश्वास जिंकणं खूप महत्त्वाचं असतं, तेव्हाच आपले कस्टमर आपल्याकडे रिपीट येतात. तर तुमच्या कामामध्ये तेवढीच फिनिशिंग हवी आणि फिटिंगला तुमचं माप घेणं तेवढंच अचूक असायला हवं. तरच तुमचे कस्टमर तुमच्याकडे रिपीट येतील आणि तुमचे कस्टमर वाढतील आणि ते तुमच्या कामाची जी रेटिंग आहे ती बाहेर सुद्धा चांगल्या वेने जाईल. तर ही पहिली टिप होती. त्याच्यानंतर सेकंड टिप अशी आहे की तुम्हाला वेळेचं महत्त्व असायलाच हवं. कारण आता तुम्ही जर बघाल ना, मार्केटमध्ये एकच वाक्य बोललं जातं की टेलर कपडे लवकर देत नाहीत. तर तुम्हाला जर वेळेचं महत्त्व असलं, आता जर समजा तुम्ही सांगितलं की मी मंगळवारी तुमचं ब्लाऊज देईल, तर तुम्ही सोमवारी संध्याकाळीच ते ब्लाऊज रेडी करून ठेवायला पाहिजे. म्हणजे मंगळवारी सकाळी कस्टमर आला की ते ब्लाऊज त्याच्या हातात पडलं पाहिजे. तुमचं जर बुटीक असेल तर बुटीकमध्ये खूप जास्त ब्लाउजेस असतात स्टिचिंगला. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्टिचिंगसाठी एक महिला आणि जे हुक वगैरे किंवा बटन्स वगैरे लावायला एक महिला, अशा 2 महिला तुम्ही कामासाठी तुमच्याकडे ठेवू शकता. जेणेकरून तुमचं काम हलकं होईल आणि तुमच्या कस्टमरला वेळेवरती त्यांचे ब्लाउजेस किंवा कपडे मिळून जातील. तर वेळेचं महत्त्व असणं खूप महत्त्वाचं असतं, टेलर लोकांसाठी सुद्धा आणि आपल्या कस्टमर्ससाठी सुद्धा. जर तुम्ही लवकर ब्लाउजेस दिले तर ₹100 एक्स्ट्रा देऊन सुद्धा ते कस्टमर तुमच्याकडेच येणार आहेत. तर ही टिप नंबर 2 होती. तर या दोन्ही टिप्स ज्या असतात त्या टेलरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांनी या 2 गोष्टी जरी पाळल्या तरी त्यांचं काम जे आहे ते खूप छान होईल आणि त्यांच्या कामाचं लोकं कौतुकसुद्धा करतील. एक महिला दुसरीला सांगते, दुसरी तिसरीला सांगते. असं करून आपल्या कामाची व्हॅल्यूसुद्धा वाढते. तर तुम्ही नक्कीच या 2 गोष्टी फॉलो करून तुमच्या कामामध्ये आणि तुमच्या मध्ये वाढ करू शकता. त्यानंतर टिप नंबर 3. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे जे कस्टमर येतात ते सगळेच एकाच स्वभावाचे असतील असं नाही. काही कस्टमर जे असतात खूप खिचखिच करणारे असतात, खूप कटकट करणारे असतात. तर आपल्या कामामध्ये ती कटकट नको, ती दरिद्रता नको. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे,
ते कटकट करणारे जे कस्टमर असतात ते काही ना काही खोड्या करतातच आपल्या कामामध्ये. जसं की याचा गळा मोठा झाला, तुम्ही शिलाई जास्तच घेताय, तुम्ही कमी शिलाई घ्या, तुम्ही हे असं करा, तुम्ही तसं करा, असे बरेच कस्टमर तुम्हाला मिळून जातील जे आपल्या कामामध्ये खिचखिच करतात, कटकट करतात. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्यायचं आहे, मध्ये बोलायचं नाही. ते जे काही म्हणतायत ते ऐकून घ्या, व्यवस्थित समजून घ्या त्यांचं म्हणणं काय आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना पटवून द्या की तुमचा दोरा, तुमचं अस्तर, तुमची कामाची मेहनत, या सगळ्या गोष्टी कशा क्वालिटीच्या असतात, तुमच्या कामाची पद्धत काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम करतात, तुम्ही किती मेहनत घेता, हे सगळं त्यांना पटवून द्या आणि त्यांना किटकिट करण्यापासून थांबवा. हे बघा, तुम्ही जर त्यांना तुमच्या कामाचं महत्त्व पटवून दिलं, तुम्ही जे वापरता अस्तर वगैरे, दोरा वगैरे जे काही, तर त्याची जर तुम्ही त्यांना क्वालिटी दाखवली आणि दुसऱ्या ब्लाउजेस त्यांना चेक करायला सांगायचे, त्यांनी आधी कुठे शिवलेले असतील तिथे, की ते ब्लाऊज चेक करा आणि हे ब्लाऊज चेक करा, की याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो, त्या क्वालिटीमध्ये आणि ह्या क्वालिटीमध्ये तुम्हाला फरक दिसेल. आणि तुम्ही इंटरलॉक स्टिचिंग करत जा. इंटरलॉक केल्याने काय होतं, धागेदोरे निघत नाही, त्याच्यामुळे तिथे सुद्धा तुमची फिनिशिंग दिसते आणि मग कस्टमरला बोलायला जागा राहत नाही. कुठेच त्यांना बोलायला जागा ठेवायची नाही, जेणेकरून आपल्या कामाचे, आपल्या मेहनतीचे जे पैसे आहेत ते आपल्याला तेवढेच मिळतील जेवढे आपल्याला हवे आहेत. आणि जास्तच किटकिट करणारे जर कस्टमर असले, हे सगळं पटवून देऊन सुद्धा जर ते किटकिट करत असतील, तर तशा कस्टमरचे ब्लाऊज शिवायचेच नाही. त्यांना सरळ सांगायचं, तुम्हाला जिथे स्वस्त पडेल तिथे तुम्ही जाऊ शकता. कारण आपल्या कामामध्ये किटकिट करणारे जर कस्टमर तुम्ही ठेवले, तर तुमचं काम सुद्धा बिघडतं. कारण तो सगळ्या आपल्या डोक्याला ताण घेण्याऐवजी त्या कस्टमरला नकार दिलेला चांगला असतो. तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवायची आहे. कारण प्रत्येक टेलरकडे असे कस्टमर येतातच की जे पैसे देताना खिचखिच करतात किंवा कटकट करतात. तर ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर टिप नंबर 4. टिप नंबर 4 अशी आहे की आपण जेव्हा ब्लाउजेस, ड्रेसेस वगैरे शिवतो, त्याच्यानंतर आपण त्याला जे क्वालिटीचे हुक लावतो किंवा बटन लावतो, ते चांगल्या क्वालिटीचे वापरायचे. आणि आता मी जे तुम्हाला सांगितलं की कस्टमरला तुम्ही अस्तर कोणतं वापरता, दोरा कोणता वापरता, हे याच्या क्वालिटीचं महत्त्व पटवून द्या. तर त्याआधी तुमच्याकडे त्या क्वालिटीचे प्रोडक्ट असणं महत्त्वाचं असतं. तर त्या क्वालिटीचे प्रोडक्ट जर तुमच्याकडे असतील, तर नक्कीच तुमचे कस्टमर तुमच्यासोबत किटकिट करणार नाहीत. तर तुम्ही नेहमी चांगल्या क्वालिटीचा दोरा, चांगल्या क्वालिटीचं अस्तर, चांगल्या क्वालिटीचे बटन्स, हुक, हे सगळं काही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आहे, जेणेकरून तुमच्या कामामध्ये फिनिशिंग दिसेल आणि ते लवकर खराब होणार नाही. त्याच्यामुळे तुमचे कस्टमर रिपीट तुमच्याकडे नक्कीच येतील. तर शिलाई कामामध्ये आपलं बिझनेस वाढवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण 2-4 कस्टमरवरती आपलं घर तर चालणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला बुटीकसारखं मोठं कामाचा व्याप जर वाढवायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये इमानदारीने राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर इमानदारीने काम करत राहिलात, तर नक्कीच तुमच्या कामामध्ये सुद्धा वाढ होईल आणि तुमच्या इन्कममध्ये सुद्धा वाढ होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. टिप नंबर 5. टिप नंबर 5 अशी आहे की तुम्ही जेव्हा ड्रेसेसचं किंवा ब्लाउजेसचं माप घेतात, तेव्हा शक्यतो त्यांना जो फिटिंगला छान ब्लाऊज होतो तो ब्लाऊज मागून घ्यायचा आहे. आणि जर कस्टमरने तो ब्लाऊज नाही आणला, तर मग तुम्ही काय करायचं, तर मग तुम्ही अंगावरचं माप घेताना एकदम चतुराईने माप घ्यायचं आहे. चतुराईने माप घ्यायचं म्हणजे काय, तर तुम्ही त्यांना व्यवस्थित विचारून घ्यायचं, गळा याच मापाचा हवा आहे का, बाही याच मापाची हवी आहे का, आणि ते सगळं वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. हे बघा, त्यांना रिपीट विचारून तुम्ही माप घ्यायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज किंवा ड्रेस स्टिच केल्यानंतर जर गळा मोठा झाला किंवा त्यांना बाही आवडली नाही, तर तुम्ही सांगू शकता की तुम्हीच सांगितलेलं त्या मापानुसारच मी शिवलेलं आहे. त्यांना जे माप आहे ते मोजून दाखवायचं आणि लिहिलेलं मापसुद्धा दाखवायचं. ते सेम असेल तर मग कस्टमर काहीच बोलू शकत नाही. तर ही होती टिप नंबर 5. तर मैत्रिणींनो, आजची शेवटची आणि बोनस टिप जी मी तुम्हाला सांगितलं, तर शेवटी बोनस टिप तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आजची बोनस टिप अशी आहे, हे बघा, प्रत्येक टेलरकडून थोडीफार चूक होतेच आणि तशी चूक जर आपल्याकडून झाली, तर ती मान्य करण्याची आपल्यामध्ये ताकद असायला हवी. ताकद म्हणजे आपल्या मनाची ताकद. हे बघा, जेव्हा कस्टमर आपली काही चूक झाल्यावर आपल्याला सांगतो की हे असं झालं किंवा ते तसं झालं, तर ते शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. काहीच बोलायचं नाही, शांतपणे ऐकून घ्यायचं आहे आणि त्यांना म्हणायचं, हो, हे असं चुकून झालेलं आहे, मी याला व्यवस्थित करून देते. एवढंच बोलल्याने काय होतं, कस्टमरचा राग तेव्हाच अर्धा शांत होऊन जातो. तेव्हा तुम्ही शांतपणे ऐकता आणि जेव्हा तुम्ही ते दुरुस्त करून देण्याचं त्यांना प्रस्ताव देता, तेव्हा त्यांचा राग पूर्णपणे शांत होऊन जातो आणि मग ब्लाऊज दुरुस्ती करून दिल्यानंतर तो कस्टमर सुद्धा रिपीट तुमच्याकडेच येईल, जरी तुमच्या हातून त्यांचं कपड्यांचं माप वगैरे बिघडलेलं असलं तरी सुद्धा.
तर आपल्या कामामध्ये नम्रता असणं खूप महत्त्वाचं असतं आणि नम्रतेने प्रत्येक कस्टमरला आपण हाताळायचं असतं, हँडल करायचं असतं, जेणेकरून आपले कस्टमर दुसरीकडे कुठे न जाता आपल्याकडेच येतील. तर मैत्रिणींनो, या होत्या आजच्या टिप्स. तुम्हाला आवडल्याच असतील. तुम्हाला यातली कोणती टिप आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, तुमच्यासोबत जर कुठल्या कस्टमरचा किस्सा घडलेला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये शेअर करू शकता. तुम्ही तो किस्सा शेअर केल्यानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा परवा जर तुमची कमेंट आली तर त्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तो किस्सा नक्की शेअर करणार आहोत तुमच्या नावासकट. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्ही तुमच्या सोबत झालेला किस्सा शेअर करू शकता. आणि आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणीसाठी, तुमच्या बहिणीसाठी एक सबस्क्रिप्शन नक्की करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल, माझ्या टिप्स आवडत असतील तर नक्की चॅनलची मेंबरशिप घ्या किंवा सुपर चॅट किंवा सुपर स्टिकर सुद्धा तुम्ही मला देऊ शकता. आणि हो, आपल्या चॅनलला हाईप करायला विसरू नका. जिथे कमेंट करायचं सेक्शन आहे तिथे कमेंटच्या जागी तुम्हाला स्वाईप करायचं आहे आणि तिथे तुम्हाला हाईप म्हणून दिसेल. हाईपवरती क्लिक करायचं आणि पॉईंट द्यायचा आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला हाईप करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आपल्या व्हिडिओजला प्रेम द्या, तुमचा खूप सारा आशीर्वाद द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.